हलकेसे आपण त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये मस्त असं एकजीव झालं पाहिजे मसाल्यामध्ये। मग त्याचा जो टेस्ट एकमेकाला लागली ना की छान उतरतं। डायरेक्ट पाणी घालायचं नाही आणि ते गरम पाणी वापरायचं आपल्याला, थंड पाणी वापरायचं नाही। त्याने काय होतं, बोंबील आपण वापरले आहेत फ्राय करून, तर जर आपण थंड पाणी वापरलं ना तर त्या बोंबलाची जो फ्राय केलेल्याचा वास आहे ना तो निघून जातो। त्यामुळे इथे गरम पाणी घालायचं, शिजायला पण सोपं जातं, त्याची ती तर्री पण खूप मस्त येते आणि टेस्ट मध्ये फरक पडत नाही, अजिबात काही होत नाही। इतके मस्त असा बोंबीलचा रस्सा होतो। तुम्ही ओले बोंबीलपेक्षा या सुक्या बोंबलाचा रस्सा एकदा नक्की करून ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा या पद्धतीने तुम्ही करा, काही टेन्शन नाही। खूप साधं सिंपल आहे। फक्त बोंबील धुवून घ्यायचे आणि मग मी वापरला आहे याच्यामध्ये कोकम, चवीनुसार मीठ वापरायचं आहे, त्याचबरोबर थोडीशी असलेली कोथिंबीर वापरली तरी चालते, नाही तरी पण चालणार आहे। आणि एकच उकळी आणायची, कारण हे सुकलेले बोंबील लगेच शिजतात, त्याच्यात आपण धुवून घेतलेत, भाजून घेतलेत, मग ते लगेच होतात। त्यामुळे जास्त काही उकळी काढत बसायचं नाही, एक मस्त अशी दणकून उकळी काढायची की झालेच म्हणून समजायचं, रस्सा असा झटपट आपला तयार। तर चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।